जत तालुक्यातील सेगाव येथे संस्थापक सचिन जाधव यांनी नव्याने स्थापन केलेल्या सेगाव अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचे उद्घाटन सहाय्यक निबंधक अमोलसिंह डपळे यांच्या हस्ते आणि माणेगाव येथील भाग्यलक्ष्मी उद्योग समूहाचे उद्योगपती जालिंदर बाबर, प्रभाकरभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी सोनाई दूध संघाचे जीवन सिकारी, चोपडी येथील चेअरमन बाबासाहेब बाबर, शिवशंभो अर्बन निधीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोराडे, डफळापूर अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रसाद गुरव, उपसरपंच सचिन बोराडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष दादा पाटील, लोकमतचे पत्रकार मोहनदास देवांग, वाळेखंडीचे उपसरपंच सतीश शिंदे, माजी चेअरमन अनिल तात्या शिंदे, माजी सरपंच अण्णासाहेब गायकवाड, महादेव साळुंके, दिगंबर शिंदे, समाधान कदम आदी उपस्थित होते। स्वागत आणि प्रास्ताविक कवी लोककुमार मुळे यांनी केले। या निमित्ताने तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात। माननीय श्री अमोल डपळे साहेबांच्या हस्ते इथं ओपनिंग झालं, उद्घाटन झालं। तुमचं सहकार्य शेगाव अर्बनला, शेगाव अर्बनचं सहकार्य तुम्हाला, असं सहकार्याचं ब्रीदवाक्य आहे। एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एकमेकाला सहाय्य करून असे शेगाव अर्बन पूर्ण जिल्हाभर, महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र वाढवेल। आपला हा जतचा पश्चिम भाग म्हणलं की आता जत तालुक्याचा दुष्काळ हा शब्द आहे तो पश्चिम भागामधून आता निघून गेलेला आहे आणि म्हैसाचं पाणी आल्यामुळं अशा क्रेडिट सोसायटी असतील त्यांना पाठबळच मिळेल। त्यामुळं या क्रेडिट सोसायटीचं भरभराट तर होईलच होईल, त्याचबरोबर भावी आयुष्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा संदेतो। आज अशा या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं, आमचा आदर सत्कार केला, बोलण्याचीही संधी दिली, त्याबद्दल तुम्हालाही आम्ही धन्यवाद देतो। तुमचं भावी आयुष्य तुम्हाला आरोग्यदायी जावो, तुमचीही भरभराट होय सोसायटीप्रमाणे अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पतसंस्था निर्माण होणं आणि त्या वाढणं, त्याच्यातून आपल्या माता भगिनींची असेल, सर्व जनतेची असेल, लोकांची असेल, त्या सभासदांची उन्नती होणं, यासाठी पतसंस्थेची नितांत गरज आहे। आज शेगाव अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही मगाशी माहिती घेतली, आज 40 लाखाच्या आसपास त्यांची ठेवी आहे। अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी एवढ्या ठेवी निर्माण केल्या, एवढंच कर्जही वाटप केलं। या 40 लाखाच्या ठेवी 40 कोटीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाहीत, असं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आपलेही खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि या संस्थेची प्रगती उत्तरोत्तर अशीच होत राहावी असे मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।